प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। पिंपरी पोलिसांनी रात्री उशिरा स्वारगेट परिसरात कारवाई केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अखेर सासरा आणि दीर अटकेत। पोलीस या दोघांच्याही गेल्या काही दिवसांपासून मागावर होते, पण एका हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ट्रॅक केलं आणि त्यानंतर हे दोन्ही आरोपी बरोबर जाळ्यात अडकले। त्यांना अटक केलेली आहे। त्यांना आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाणार आहे। सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे अटकेत। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। यात राजेंद्र हगवणे एका हॉटेलमध्ये बसलेला दिसतोय। या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाई केलेली आणि पोलीस राजेंद्र हगवणेपर्यंत पोहोचलेले आहेत। तर हे हॉटेलमधली दृश्य आपण बघतोय, सीसीटीव्ही फुटेज, ज्यामध्ये राजेंद्र हगवणे हा मोठ्या तोऱ्यात बसलेला दिसतोय त्या हॉटेलमध्ये। वैष्णवी हगवणे प्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलिसांच्या पथकाकडून अटकेची कारवाई करण्यात आली। अटकेआधी राजेंद्र हगवणे एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहिती आहे। माहितीच्या आधारे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली। अटकेनंतर दोन्ही आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात आणलं। दोन्ही आरोपींना घेऊन आता पोलीस बावधन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहेत। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झालाय। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलेली आहे। त्याच्यासोबत दीर शशांक हगवणे याला देखील अटक करण्यात आलेली आहे। सुशील हगवणेला अटक करण्यात आली, माफ करा। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र हगवणेला ट्रॅक केलं आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची ही सीसीटीव्ही दृश्य आहेत। पुण्याच्या स्वारगेट परिसरातून हगवणे पिता पुत्रांना अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर अशा दोघांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। सीसीटीव्ही माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ट्रॅक केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशील हगवणे पोलीस जे आहेत आता आपल्याला या ठिकाणी चकमक देताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की बावधनच्या दिशेने निघालेले पोलीस आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडच्या दिशेने जे आहेत ते आता निघालेले आहेत। आपण पाहू शकतो की या बाजूला पोलिसांची कार जी आहे ते आता घेण्याचा प्रयत्न करत होता। बावधनच्या दिशेने निघालेली ही वाहन जे आहे ते आता पुन्हा एकदा त्यांची दिशा जी आहे ती त्यांची बदललेली आहे। आपण बघतोय पोलिसांची कार आपण बघतोय, ज्यामध्ये दोन्ही आरोपी आहे, सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे असे दोघंही या कारमध्ये आहेत। त्या दोघांनाही पोलीस नेतात। यापूर्वी त्याला बावधनच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जातोय अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली होती, पण त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते अचानकपणे आपला मार्ग जो आहे तो आपली दिशा जी आहे ती या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसून येते। आता पुन्हा एकदा जे आहे ते आता पिंपरी चिंचवडच्या दिशेने ही गाडी जी आहे ती चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यापूर्वी बावधन पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींना नेत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिलेली होती आणि त्या दिशेनेच पोलिसांची गाडी जात होती, पण त्याचवेळी पोलिसांनी चकमा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस आता परत एकदा पिंपरीच्या दिशेने पोलिसांनी गाडी वळवली आहे आणि पिंपरीच्या दिशेने आता पोलीस रवाना हो झालेले आहेत। ही पोलिसांची तीच गाडी आहे ज्या गाडीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आणि त्यांचा मुलगाला अटक करावी। खरं तर वैष्णवीचं हे सगळं झाल्यानंतर त्यांना राजेंद्र हगवणे जे आहेत, ज्यांचं यात सगळ्यात मुख्य सहभाग आहे, त्यांना अटक होत नव्हती। आज पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली। नाही, हे यावरून असं सिद्ध झालं की पोलीस प्रशासन आणि हे आत्ताचं सरकार जे आहे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि आमच्या मुलीला न्याय देण्याच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचललेलं आहे। खरं तर हे वैष्णवीचं सगळं झाल्यानंतर तुम्ही वारंवार सांगत होता की लवकरात लवकर त्यांना अटक करा। 7 दिवसाचा कालावधी गेला। काल अजित पवार बोलले, मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं, त्यानंतर पोलिसांनी अटक केली असं वाटतं? त्यानंतर आपल्या मीडियाच्या माध्यमांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। सगळ्या चॅनल्सवाल्यांनी जे काही प्रसिद्धी माध्यम हे केली ते आणि पोलीस प्रशासन या दोन्हींच्या ह्यानी आणि दादांच्या आदेशानुसार जी काही कारवाई त्यांनी पहाटे केली तर ती योग्य रीतीने केली असं मला वाटतं।
राजेंद्र हगवणे हे सगळ्या या जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी खरं तर वैष्णवीला त्रास दिला आणि त्यामुळे वैष्णवीला असं पाऊल उचलावं लागलं किंवा वैष्णवी सोबत चुकीचं घडलं. काय शिक्षा व्हावी, काय कसं ट्रीट केलं जावं त्यांना? त्यांना अशी शिक्षा व्हावी की मोका कायद्याअंतर्गत शिक्षा व्हावी असं मला वाटतं. त्या मुलीचा छळच इतका झालेला आहे, अमानुष मारहाण झालेली आहे, त्यामुळे त्यांना मोका ही एकमेव अशी शिक्षा होणं तरच आमच्या मुलीला न्याय मिळेल असं माझं इच्छा आहे. पोलिसांनी पहाटे अटक केली, तुम्हाला आता समाधान वाटतंय की कुठेतरी वैष्णवीला आता न्याय भेटतोय? नुसतं अटक करून उपयोग नाहीये, त्याची सखोल चौकशी करून जे काय सिद्ध होईल त्यानुसार तरच आम्हाला ज्यावेळेस त्यांना मोका लागेल त्यावेळेसच आमचं समाधान होईल. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर खरं तर आईला मुलगी सगळं सांगत असते. वैष्णवीची आई देखील माझ्यासोबत आहे. ताई, खरं तर राजेंद्र हगवणे मुख्य जे आहे तुमचा, ज्यांच्यावर आरोप होता की या घटनेला ते कारणीभूत आहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. खरंच तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. त्यांना आज अटक केल्याबद्दल पोलिसांचा आणि मीडियांचा आणि अजितदादांचा, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळे ते दोघेही अटक झालेले आहेत. आज खरंच त्यांना सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि हे म्हणल्याप्रमाणे मोका हा लागायला पाहिजे. मुख्याची कारवाई व्हावी आणि कोणाकोणावर, विशेषतः वैष्णवीचं तुमचं नेहमीच बोलणं झालं असेल, नक्की कोणी खरा त्रास कोणी दिला होता वैष्णवीला सगळ्यात जास्त? सासूनी, नंदेनी, नवऱ्यानी, तिघांनी खूप छळलेले. सासऱ्यांचा ह्याच्यात ते म्हणायचे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही घरात राहता, तुम्हाला माहिती नाही, असं शक्य होऊ शकतं का? नंदेनी, सासऱ्यानी आणि नवऱ्यानी खरा छळ केला वैष्णवीचा आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढं प्रकरण घडलं. सासूचा देखील सहभाग आहे? हो, सासूचा सहभाग आहे. सगळ्या तिघांचा खूप सहभाग आहे. आपण बघतोय की सासूचा, त्याचबरोबर नवऱ्याचा आणि नणंदेचा सहभाग होता. त्यांनी प्रचंड आमच्या मुलीला छळलं असं वैष्णवीच्या आई वडिलांनी आता TV9शी बोलताना सांगितलं आणि समाधान व्यक्त केलंय हगवणे पिता पुत्रांच्या अटकेबद्दल.